बडजी बसलाय. फुल दिसला आणि ते थांबलो आपण मगर बघायला. आपण चाललोय मॉर्निंग वॉकला आणि हे बघा सिद्धेशच्या घराजवळचा थोडा परिसर, त्याची वाडी आहे अशी काहीशी, एकदम सुंदर छान. आणि हा रोड सरळ बाहेर पडतो हायवेला. अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळे वनमाळे उठिलव करी वनमाळे. सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग. एच लाभी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपला डे 2 आहे. काल आपण पूर्ण दिवस व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही, काल आपण पूर्ण दिवस कुडाळ आणि वेंगुर्ल्यामध्ये फिरत होतो आणि रात्री उशिरा 12 वाजले घरी यायला आणि सर्व झोपले. आता वाजलेत 8 वाजलेत. आता पुढचा प्लॅन आजचा काय आहे तो व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला. तर आपण क्लिपमध्ये बघितलं असेल, आपण या गावात थांबलो आहे, बांद्यामध्ये आहे. इथे ग्रामपंचायत विल्लावडे आहे बघा, पाटी आहे ही ग्रामपंचायत आहे. अशी कायचं आहे बघा ही ग्रामपंचायत. आणि बघा एक सुंदर उपक्रम म्हणजे मी बाकी गावामध्ये आहे पण इकडे पहिल्यांदा मी पहिल्यांदा असं बघितलं असेल. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा एक गाव आहे, इथून आपण आलो बाहेर. हा रोड गेला बघा, हा रोड आहे पुढे, तिथे गाड्या वगैरे बघा दिसताना जाताना दिसेल तुम्हाला. ही ग्रामपंचायत विलावडे आणि असं काहीसा परिसर आहे ग्रामपंचायतीच्या बाजूचा. इथे बघा एक्सरसाइजसाठी फुल फ्री जिम ओपन करून ठेवते. सगळं फ्री वेट्स टाईप्स आलं, बॉडी वेट एक्सरसाइज तुम्ही करू शकता. हा उपक्रम मला खूप आवडला आणि प्रत्येक गावात राबवला गेला पाहिजे. कारण जी यंग मुलं आहेत, थोडा तरी काहीतरी एक्सरसाइज होतच गावी म्हणा, पण थोडा काहीतरी एक्सरसाइज असावा. सगळेच काय आता शेतीची कामं वगैरे काय करत नाही, काय ना काय जोडधंदा वगैरे चालू असतो. त्या हिशोबाने चांगले प्रकार आहे उपक्रम आहे हा. ही ग्रामपंचायत, हा समोर हायवे. आपण ऑलमोस्ट गोवा इथून काहीतरी एक तास पकडून 1 तासावर गोवा इथून. आणि गोव्याच्या बॉर्डर पण इथून आम्ही बॉर्डरला पण जाऊन आलो सकाळीच. हे मला आवडलं, दाखवण्यासारखं वाटलं मला म्हणून दाखवलं मी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे उपक्रम हा. तुमच्या गावात पण आहे का हे पण सांगा. सो आज आहे 26 तारीख, रविवार आहे. आणि मी गावावरून आलो हे तर कमी सांगितलंच नाही, मग आज सांगते. गावावरून आम्ही काहीतरी 18, 19, 21, 22 तारखेला काहीतरी आलो मी. आणि इकडे मग प्लॅन झाला अभिचा आणि अजून आपले मित्र जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जरा असं फिरायला जाऊ 2 दिवसासाठी. मी म्हटलं मग चला, तर मी बाईकवरून आलो डायरेक्टली निघून. मग आणि आपलं जीवन आणि सावनी मुंबईला आहेत, बाबा पण मुंबईला आहेत, आई इकडे होती, आई इकडे आहे अजून, ते अजून 2 दिवस तरी असणार आहे ते. सो असं काहीच प्लॅन आपला झाला अचानक भयानक इकडे यायचा. तर कुठे कुठे फिरतोय हे मला माहीत नाही, कारण आमचं अनप्लॅन्ड आहे. की आता काल तर फिरलो आपण मस्तपैकी, आता रविवारचं बघू आजचं काय आहे ते प्लॅनिंग. आणि अजून किती दिवस आहे हे पण माहीत नाही मला, कारण अभिला एवढी सुट्टी नाही भेटणार त्याच्यामुळे. सो बघूया, आपलं पण 1-2 दिवस ॲडजस्ट करू शकतो कामातून. बघूया आता कसं काय होतं ते.
विलवडे मळावाडी. बघा आपण तिथे उभा होतो, ओपन जिम आणि हा रोड बाहेर. बघा आता सगळे उठलेले आहेत तिथे, एक एक आंघोळ वगैरे झाले. अभि सर्वात लास्ट 9 वाजले आता. हा इथे चाय पिते, हरी बिस्किट आलाय, आंबा, फोडणीचा भात, एकदम भारी नाश्ता. या तुम्ही पण. हा बघा भटजी बसलाय. फुल रेडी. अभि लाड इथे नाश्ता बिष्टा करून इकडे अजून रेडी व्हायचं बाकी आहे. आणि इकडे बघा इस्त्री बिस्त्री चालू आहे एकदम फुल टकाटक. आणि आता आपण चाललोय वापोली. आपली गाडी रेडी इथे. वापोली वापोलीला गणपती मंदिर आहे तिथे. आपण पण रेडी एकदम. बस ना इथे. आपण इथे निघतो आता. ए चल. हे बघा इथे गणेश मंदिरात आलो आपण. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि ते तर आहेच. आणि हे सिद्धेशच्या घरापासून अगदी 10 मिनिटावरती आहे. सो आपण त्या निमित्ताने आलो इथे दर्शन करायला. तिकडून आलो आता हायवेला. बघा हायवे इथे. आणि अथक परिश्रमातून इकडे सोडाच्या दुकानात आलेलं आहे. लिंबू सोडा प्यायला. आणि हा बघा इथे पेप्सी पिते. श्रेयस आता
निघालाय दुसऱ्या गावाला. त्याला आम्ही सोडायला आलो इथे. मामाच्या गावाला निघाला. मामाच्या गावाला शाळा आहे. आपल्या सिद्धेची शाळा आहे बघा. पाठी गेली ती. आता घराच्या इथूनच परत लेफ्ट मारून पुढे आता चाललो आपण. डेस्टिनेशन सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. आज पाऊस पडणार असं वाटतंय. म्हणजे ती प्राथमिक शाळा होती वाटतं. हायस्कूल 10वी पर्यंत. राजा शिवाजी विद्यालय. छत्रपती राजा शिवाजी विद्यालय. आपल्या सिद्धेशची हायस्कूल 10th पर्यंतची. आणि ते महाराज. अच्छा इथे हे पण आहे. स्टॅच्यू आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजचा. आता आपण चाललोय कुठे ते सांग. आता आपण चाललो सावंतवाडी. सावंतवाडीला. अच्छा उतरवणं भेटणार तिकडे रवनाथ मंदिर. हा. मंदिर पुन्हा आणि मग सावंतवाडी. अच्छा अच्छा. सावंतवाडी उतरल का. हा रस्ता पुढे आहे. सावंतवाडीला गेला. हा कुठे गेला. भालावल. आपला स्टॅच्यू लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि हा इकडे परत आपल्या घराकडे जातो. चला निघूया.